आज बँक निफ्टीची विकली एक्सपायरी आहे आणि या बाबतीत या ठिकाणी आपले फुल टाइम ट्रेडर हेमंत सर आज एक्सपायरी डे ला कोणती स्ट्रॅटेजी कशी वापरायची हे आपल्याला दाखवत आहेत. हेमंत सर, प्रोसीड. नमस्कार. मी एक्सपायरी स्पेशलवर स्ट्रॅटेजी बनवली आहे आणि त्याचा मागचा 3 ते 4 वर्षाचा बॅकडेट डाटा पण कव्हर आहे आपल्याकडे आणि ती कन्स्टंटली आपल्याला प्रॉफिटेबल देत असते. आणि आपण त्या स्ट्रॅटेजीचा टायमिंग हा आपण स्पेसिफिक एंट्री टाइम आणि एक्झिट टाइम हा फिक्स केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला आणि विशेष म्हणजे एक्सपायरी दिवशी नेमकं का होत असतं की जे काही स्ट्राईक प्राइस असतात एक्सपायरी दिवशी झिरो होत असतात, कारण की त्यांच्यामध्ये जो टाइम डिके असतो तो झिरो होत असतो. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट आपल्याला घेता येईल. आपण त्या पद्धतीने आपण ती स्ट्राईक निवडत असतो. आणि 10:30चा रन करायचा टाइम का ठेवलेला आहे आपण की 10:30 सव्वा मार्केट ओपन झाल्यानंतर 10:30 पर्यंत मार्केट जवळजवळ स्टेबल होऊन गेलेलं असतं आणि त्याच्यानंतर मार्केट जर साईडवेज राहिलं तरी पण आपल्यास भरपूर फायदा होत असतो. आणि मार्केटचे आपल्याला इथं ज्याची मुवमेंट आहे त्याचाच आपल्याला फायदा घ्यायचा आहे. आता त्यामध्ये कुठल्या स्ट्राईक प्राइस आपल्याला सिलेक्ट करायचं आहे मी आपणास जी वेबसाईट आपल्या ऑप्शनला त्याच्यावर दाखवत असतो. वरती बँक निफ्टी सिलेक्ट का, एक्सपायरी करंट फ्युचर ऑप्शन कर, 7 फेब्रुवारीची एक्सपायरी, इकडे पुट पी ऑप्शन चेंज. आता यामध्ये तुम्हाला 100 किंवा 100 पासून जवळपास 105 107 जी स्ट्राईक प्राइस दिसते ती आपल्याला सिलेक्ट करायची. याची किंमत एलटीपी 124 124 लास्ट कॉलम. एलटीपी येस, सेल. आता आपण ही आपली स्ट्राईक प्राइस ऍड केल्यानंतर आपल्याला हिला हेच करायचं आहे. म्हणून आपण 300 पॉईंट वरती म्हणजे ज्याचा स्ट्राईक प्राइस या स्ट्राईकची प्राइस 5 ते 6 रुपये राहील ती ऍड करायची आहे. ही घे 45,200 बाय बाय ऍड कर दिला. ओके ऍड. आता आपली एक लेग तयार झाली पुढची. परत आपल्याला कॉल साईडला यायचं आहे. कॉल साईडला पण आपल्याला ज्याचा स्ट्राईक प्राइस 100 102 45,800 सेल करायची. ती ऍड केल्यानंतर तिला हेज करण्यासाठी म्हणजे मार्जिन आपल्याला कमी करण्यासाठी आपण 5 रुपये कुठे आहे साधारणतः 6 रुपये बाय कर. आता स्क्रोल डाऊन कर खाली. ही आपली स्ट्रॅटेजी रन झाली. आता हिला आपल्याला सेव्ह करा. सूरज सेव्ह, खाली पेपर ट्रेडिंग. बस झालं ना. आता ही स्ट्रॅटेजी रन केल्यानंतर आपण थोडक्यात काय केलं, मार्केटला स्टेबल होऊ दिलं. स्टेबल झाल्यानंतर काय केलं, आज एक्सपायरी झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेवढं बेसिक नॉलेज आपल्याला की स्ट्राईक प्राइस म्हणजे जे प्रीमियम आहे ते झिरो होणार आहेत. आपण याला काय करायचं आहे, 10:30 वाजता रन केल्यानंतर याला आपल्याला मॅक्झिमम 3 वाजेपर्यंत होल्ड करायची आणि 3 वाजता आपल्याला एक्झिट करायचंय. कारण की 3 नंतर काय असतं, जे काही पोझिशन असतात लोकांच्या ते लोक एक्झिबिट करत असतात. तर त्याच्यामुळे 3 नंतर काय असतं, मार्केटमध्ये स्पाइक येतो. बहुधा बघत असाल मार्केटमध्ये 3 नंतर एक तर अप साईडला किंवा डाऊन साईडला जोरात मार्केट जातं. मग त्यामध्ये आपण जो काही प्रॉफिट घेतलेला आहे, जो काही आपण टाइम डिकेचा फायदा घेतलेला आहे, हा आपल्या हातातून न जायला पाहिजे म्हणून आपण 3 वाजता आपण त्यातून एक्झिट करतो. आणि ही फुल्ली आपली सक्सेसफुल स्ट्रॅटेजी आहे. आणि ही आपली बँक एक्सपायरी तशी आपण निफ्टीची पण सेम रन करत असतो. आणि याच्यामध्ये विनिंग प्रोबॅबिलिटी आपली मॅक्झिमम 75% आहे. 75% म्हणजे सपोज मार्केटमध्ये काही जर झालं, सिच्युएशन आल्या, तर तुमच्या दोघं साईडला तुम्ही हेज केलेली स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यामुळे तुमचं मॅक्झिमम नुकसान होणार आणि कमीत कमी होईल. आणि याची विनिंग प्रोबॅबिलिटी 75-80% असल्यामुळे म्हणजे सपोज तुमच्या जर 10 एक्सपायरी तुम्ही जर निवडल्या त्याच्यापैकी तुमच्या 8 ते 7 एक्सपायरी तुमच्या प्रॉफिटेबल असतात. आणि तुमच्या दुसऱ्या सपोज 2 ते 3 एक्सपायरी मध्ये तुम्हाला काही लॉस झाला तर आपण त्याच्यामध्ये प्रॉपर स्टॉप लॉस टाकत असतो. आपण तर स्टॉप लॉस सुद्धा हे केलेला आहे की आपण बँक निफ्टी करत असताना आपण प्रॉफिट हा घेत असतो 90 पॉईंटचा आणि स्टॉप लॉस घेत असतो आपण साधारणतः 45 पॉईंटचा. म्हणजे आपण स्टॉप लॉस पण सेट केलेले आहे आणि प्रॉफिट पण सेट केलेला आहे.
आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्याला आता हे स्ट्रॅटेजी तुम्हाला 3 वाजेपर्यंत ऑब्झर्व करायची आहे, तुम्हाला याचा रिझल्ट दिसूनच जाईल.